ओके, हाँ बेटा आता कॅमेरा ऑन कर. अदिती, हॅलो अदिती, कॅमेरा ऑन कर बेटा. हॅलो अदिती, तुझा आवाज नाही येते बेटा. ब्रेक होतोय आवाज. अच्छा कॅमेरा ऑफ करून बोल, कॅमेरा ऑफ करून बोल. बोल आता काहीतरी. कॅमेरा ऑफ ठेव आणि माईक ऑन करून बोल काहीतरी. टीचर आता आवाज येतोय? हो येतो. पावसाळ्यामध्ये असंच होतं, आपल्या रेग्युलर क्लासला पण तेच होत असतं. अच्छा बरोबर, असू दे, ठीक आहे. मग आता कॅमेरा ऑन करून बोलू. हा बोल आता. आता पहिले तुझं नाव सांग, तुझ्या शाळेचं नाव आणि जिल्ह्याचं नाव. येस. हॅलो, माझे नाव आहे किरण सालक. मी इयत्ता 9वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव माध्यमिक विद्यालय तळेगाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. ओके. अजून आता थोडा तुझा आवाज मध्ये मध्ये थोडासा असं खरखर होत होता. तू कुठे खिडकी जवळ वगैरे जाऊ शकतेस का बेटा? बघ. हो. येस मॅम, आता येतोय. हा आता बोल काहीतरी. नाव वगैरे रिटर्न बोलू का? नाही नाही, नाव नको बोलूस. ठीक आहे. हा तुझे डिटेल्स लिहून ठेव. माध्यमिक विद्यालय तळेगाव. ओके, जळगाव जिल्हा. हा आता तू सांग मला की तू युकॅटोपल फाउंडेशन सोबत कधीपासून क्लासेस करतेस? मी युकॅटोपल फाउंडेशन सोबत 2024 पासून क्लासेस करते. बेटा तुझा ना आवाज कट होतोय. एक काम कर, तू कॅमेरा ऑफ करूनच बोल, असू दे. ओके मॅम. मी युकॅटोपल फाउंडेशन सोबत 15 एप्रिल 2020 पासून क्लासेस करते. आता ना सुरुवातीला तुझा आवाज नीट आला, नंतर ब्रेक झाला पुन्हा. काय करायचं? मॅम 2च मिनिटं, मी ना अजून एकदा जागा चेंज करते. बरं बरं.
हॅलो मॅम. हा आदित्य बोल. आता बोल काहीतरी. आता येतोय आवाज? हो येतोय येतोय. हा आता सांग की तू यू कॅटोपल फाउंडेशन सोबत कधीपासून क्लास करतेस? मी युकॅटिपल फाउंडेशन सोबत 15 एप्रिल 2024 पासून क्लास करते. ओके. आणि तेव्हा तू 8वीला होतीस बरोबर? हो, मी आठवीला होते. ओके. हं. तुझा आवडता विषय कोणता आहे? माझा आवडता विषय मॅथ आहे. ओके. आणि का बरं असं तुला मॅथ्सच का आवडतो? मॅम कारण मॅथचा विषय ना तो खूप मजेदार आहे. कारण की मॅथमध्ये ना म्हणजे आपण आता जर काही एखादं एक्झाम्पल दिलं तर त्याला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायला खूप मजा येते. आणि त्यामध्ये जे एक्झाम्पल्स असतात जसे की आता जर का आपल्याला सूत्र दिलेले असतात तर ते यूज करून जे गणितं सोडवावं लागतात तर ते खूप मस्त असतात. आणि जर जॉमेट्री वगैरे असली तर अजून मजा येते कारण जॉमेट्रीमध्ये आकृत्या वगैरे काढायला मला आवडतात म्हणून. ओके. अच्छा. मला सांग तू यू कॅटोपल फाउंडेशन सोबत पुढे 10वी 11वी पर्यंत पण अभ्यास करशील का? आवडेल तुला करायला? हो टीचर 10th पर्यंत बट 11th नंतरचं सांगता नाही येत. पण 10th पर्यंत असेल मी. ओके. तुला काय व्हायचंय मोठं झाल्यावर? मॅम खरं तर माझे वडील वारण्याच्या आधी त्यांची पोलीस डिपार्टमेंट क्राईम ब्रँचमध्ये ते म्हणजे कॉन्स्टेबल म्हणून होते. तर त्यांची जॉब जी आहे ती मला लागेल. तर मी म्हणजे तिथे क्लर्क म्हणून लागेल आणि त्यानंतर तिथून पुढे मला UPSCचा अभ्यास करून UPSC द्यायची आणि IAS व्हायचं आहे. व्हेरी गुड. अच्छा. आणि तू 11वी मध्ये कोणता सब्जेक्ट घेणार आहेस? सायन्स, कॉमर्स, आर्ट्स? सायन्स. ओके. अच्छा. तुझी शाळा किती लांब आहे बेटा घरापासून? घरापासून म्हटलं तर 4 किलोमीटर आणि गावापासून 3. सॉरी माझा माईक म्यूट होता. तू सेल्फ स्टडीचा टाइम कसा मॅनेज करतेस? मॅम का आता म्हणजे स्कूलची जे टाईम आहे तो चेंज झाला 9thमध्ये आल्यापासून. सो मी सकाळी 9 म्हणजे 10 वाजता घरातनं जाते क्लासेस वगैरे आणि त्यानंतर 12 वाजता शाळा भरते. तर 12 ते 5 शाळा असते. बट बस नसल्यामुळे आम्ही 4 वाजता घरी येतो. तर 4 वाजता आल्यानंतर 4 ते 5च्या दरम्यानमध्ये येतो घरी. बसचा टाईम जसा ॲडजस्ट होईल त्याप्रमाणे. आणि त्यानंतर 5 ते 6:30 पर्यंत सेल्फ स्टडी करायचा आणि नंतर 6:30 ते 7:15 पर्यंत रायटिंग वर्क जे असेल त्यानंतर आपली क्लास स्टार्ट होते. मग क्लास संपली की 9:30 पासून ते 10:30 किंवा 11:45 पर्यंत रायटिंग वर्क होतो. म्हणजे सेल्फ स्टडीला मी 5:30 ते 6:30 या दरम्यान टाईम देत असते. ओके. म्हणजे तू संध्याकाळी 5:30 ते 6:30 या दरम्यान सेल्फ स्टडी करतेस? हां, बट केव्हा-केव्हा टाईम म्हणजे कमी जास्त होतो जसं शिकवलेलं असतं तसं. जर जास्त शिकवलेलं असेल तर मी रायटिंग वर्क जो आहे तो बाजूला ठेवते आणि सेल्फ स्टडीला जास्त टाईम देते कारण समजून घेणे महत्त्वाचं आहे रायटिंग वर्कपेक्षा. ओके. ठीक आहे. आणि तू कुठे ट्युशन लावली आहेस का? हो, 9thमध्ये मी मॅथची ट्युशन लावली कारण जरी माझा मॅथ हा फेव्हरेट सब्जेक्ट असला तरी पण मॅथमध्ये आता डबल पार्ट्स पडलेले मॅथ 1 आणि मॅथ 2. सो त्यामध्ये जे अल्जेब्रा आहे तर ते थोडंसं मला समजत नाही म्हणून मी मॅथची ट्युशन लावली फक्त. ओके. हं. तुला भाऊ-बहीण आहेत का? नाही मला भाऊ-बहीण नाहीये. ओके.
अच्छा. मग असं ऑनलाईन क्लास तू जेव्हा अटेंड करतेस त्यावेळेला तुला काही चॅलेंजेस, काही प्रॉब्लेम्स येतात का? नाही मॅम, असं तर येत नाही चॅलेंजेस किंवा प्रॉब्लेम्स. बट एखाद्या वेळेस पावसामुळे नेटवर्क स्लो असतं आणि आन्सर द्यायच्या म्हणजे मॅमचा आवाज येतो क्लिअरली, बट आन्सर द्यायच्या वेळेस माझा आवाज ब्रेक होतो. तरी पण मी त्यावर सोल्युशन म्हणून चॅट बॉक्समध्ये आन्सर टाकत असते. ओके. त्याच्यानंतर अच्छा. मग असं आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये जेवढे पण विषय शिकवले जातात, तर त्याच्यामध्ये असा कोणता विषय आहे की जो तुला म्हणजे डिफिकल्ट वाटतोय समजायला, की तो ऑनलाईन क्लासमध्ये शिकवलं जातंय, पण तुला ते अवघड वाटतंय? मॅम म्हणजे फिजिक्स जो आहे ना, तो मला पहिल्यापासून थोडासा हार्ड वाटतो. कारण म्हणजे सगळेच नाही, बट ते मेजरमेंटचे वगैरे जे एक्झाम्पल किंवा चॅप्टर्स असतात, तर ते थोडे हार्ड वाटतात. बट निकिता मॅम आणि आधी पण सुलक्षणा मॅम छान शिकवायच्या, त्यामुळे आता ईझी वाटायला लागलाय. सो असा कोणताच क्लास नाही जो की मला डिफिकल्ट वाटतो. आणि आपल्या क्लासेसच्या ज्या टीचर्स आहेत, त्या पण इतक्या छान आणि इतके उत्तम एक्झाम्पल देऊन शिकवतात, की कोणताही जो सब्जेक्ट आहे तो डिफिकल्ट वाटत नाही. ओके. मला सांग तुला ऑनलाईन क्लासमुळे काय काय फायदा होतोय? येस मॅम. मला ऑनलाईन क्लासमुळे ना सर्वात मोठा फायदा होतोय तो म्हणजे जर मला ऑनलाईन क्लास नसता, तर 8thमध्ये जे कारण की आता 8thचा जो सिलेबस आहे तो अर्ध्याच्या वर सिलेबस जो आहे तो 9thला आहे. जर मी 8thला ऑनलाईन क्लास जॉइन नसती केली, तर मला जो 9thमधला जो सिलेबस आहे तो समजून घेणं खूप कठीण गेलं असतं आणि 8thमध्ये सुद्धा मला ट्युशन लावावी लागली असती आणि आमच्या इकडे इतकी सुविधा नाही आहे की मॅथ्स सोडून इतर विषयांची पण ट्युशन्स असेल. आणि त्यामध्ये म्हणजे जे 8thमध्ये आणि 9thमध्ये जे एक्झाम्पल्स आहेत सायन्स आणि मॅथमध्ये, सो ते थोडेसे हार्ड आहेत. तर मला 8thमध्ये माझा पाया पक्का झाल्यामुळे 9th मला एकदम ईझी वाटते. आणि ज्या 10thच्या ज्या मुली आहेत, ज्या की स्टार्टिंगला आपल्या क्लासला जॉइन होत्या, तर त्यांच्या मला फीडबॅकवरून कळाले, की 9th जर म्हणजे 9thला जर का आपण कंटिन्यू क्लासला जॉइन राहिलं आणि क्लास समजून घेतला, तर 10th जी आहे ती एकदम ईझी जाईल आणि 10th म्हणजे 8th आणि 9th हाच बेस जो आहे, तर त्यावर 10th आहे. म्हणून मी 8thला क्लासला जॉइन झाले आणि त्यानंतर मला छान फायदा झाला. सर्व एक्झाम्पल समजायला लागले आणि मूळ म्हणजे सर्व सब्जेक्टचे इथे क्लास असतात. तर म्हणजे जिओग्राफी, हिस्ट्री, हिस्ट्री, मॅथ तर हे सर्व जे सब्जेक्ट आहे ते मला आवडायला लागले आणि जो सब्जेक्ट मला आवडत नव्हता, तो सुद्धा आता मला आवडायला लागलाय. म्हणजे जिओग्राफी जो आहे, तो मला असं वाटायचं की काय हा म्हणजे आवडत नाही हा सब्जेक्ट बोरिंग आहे. बट मला दीप्ती मॅम शिकवायला लागल्यानंतर खूप छान आणि ईझी जात होता हा सब्जेक्ट. खूप मस्त आणि ऑनलाईन क्लासला जॉइन झाल्यानंतर मला हा पण फायदा झाला की मी डिजिटल माध्यमातून पण क्लास करता येते. असं मला म्हणजे आतापर्यंत माहीत नव्हतं, की मोबाईलचा उपयोग हे आपल्याला क्लासेससाठी आणि अ, मुख्य म्हणजे डिजिटल मचान या क्लासेससाठी सुद्धा होतो. सो मला मोबाईलचा अजून एक उपाय सुद्धा कळाला, की आपण त्यावर एक क्लास सुद्धा करू शकतो. ओके. एक मिनिट थांबा. ओके. मला सांग तू महिन्यात म्हणजे साधारणपणे जसं आता समजा बघूयात आपण मागच्या महिन्यात हा क्लास आपला पुन्हा चालू झाला ना, तर तू पूर्ण रोज अटेंड करतेस की किती दिवस अटेंड करतेस तू महिन्यातून अंदाजे? मॅम मी डेली सर्व क्लासेस अटेंड करते. ओके.
आणि फक्त त्या दिवशी केमिस्ट्रीचा क्लास मिस झाला कारण की लाईट नव्हती आणि मोबाईल वगैरे सर्व बाबांचे, माझे मोबाईल, लॅपटॉप सर्व स्विच ऑफ झालेले आणि पाऊस पण खूप होता. कारण जरी मी काहीतरी ॲडजस्ट केलं असं आमच्या समोर इन्व्हर्टर आहे तिथून चार्जिंग वगैरे करून, बट खूप पाऊस असल्यामुळे मग मला नाही ॲडजस्ट झालं म्हणून एक क्लास मिस झाला आता दीपिका मॅमचा. बट मी रेकॉर्डिंग बघितली होती त्या क्लासची. ओके. ठीक आहे. अच्छा, तुझा जो अनुभव आहे आतापर्यंत 8वी पासून तो क्लास आपल्या करतेस, तर शाळेत जे शिकवतात शिक्षक त्याच्यामध्ये आणि आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये जी शिकवण्याची पद्धती आहे, तर त्याच्यात तुला काही फरक जाणवलाय का? मॅम आवाज थोडासा ब्रेक झाला. प्लीज थोडंसं फरक पासून रिपीट कराल? हा, मी म्हटलं की शाळेमध्ये ज्या पद्धतीने शिकवतात त्याच्यामध्ये आणि ऑनलाईन क्लासमध्ये ज्या पद्धतीने शिकवतात त्यात काही फरक वाटतो का तुला? हो टीचर, फरक तर वाटतोच. कारण म्हणजे फरक पण आहे आणि त्यामध्ये आम्हाला शाळेमध्ये जे शिकवलं असतं तेच लगेच त्याच दिवशी नाही बट त्याच 2 ते 3 दिवसामध्ये ते कव्हर होतं क्लासमध्ये. सो स्कूलमध्ये आता सिलेबस म्हणजे आपल्याकडे 1 तास असतो टीचिंग करण्यासाठी आणि स्कूलमध्ये आमचा 30 मिनिट्सचा 1 तास असतो. सो त्यामध्ये सर जे शिकवतात तर ते थोडंसं फास्ट होतं बट सर शिकवतात आणि आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये अधिक चांगल्या प्रकारे एक्झाम्पल देऊन आणि म्हणजे छान एक्झाम्पल देऊन वगैरे समजवले जातात आणि जे मॅथ वगैरे हे जे सब्जेक्ट आहे तर त्यामध्ये तृप्ती मॅम आणि आधी पण राधिका मॅम ज्या होत्या तर त्या खूप छान एक्झाम्पल द्यायच्या आणि फिजिक्स, बायो फिजिक्समध्ये तर म्हणजे मॅम एक्झाम्पल सोडवायला द्यायच्या सुलक्षणा मॅम आणि आता ही निकिता मॅम देखील क्वेश्चन्स विचारतात आणि स्कूलमध्ये म्हणजे इतका टाईम तर नसतो आणि आम्ही डायरेक्टली तिथे प्रेझेंट असतो म्हणून इथे क्वेश्चन्स इन्क्वायरी नाही केली जात. बट इथे खूप छान म्हणजे एक्झाम्पल्स वगैरे देतात आणि सॉल्व्ह करण्यासाठी मग त्याने डबल प्रॅक्टिस होत असते. आणि मॅम मेन म्हणजे आता 9th आम्हाला हिस्ट्री शिकवण्यासाठी प्रमोद सर आहेत. तर प्रमोद सरांनी टीचिंग केल्यानंतर ना ते चित्रफितच्या द्वारे एक व्हिडिओ शेअर करतात आणि त्या व्हिडिओमध्ये म्हणजे अशी एआयच्या मदतीने काही जो चॅप्टर आहे तो शिकवला जातो. सो प्रमोद सर पण स्कूलमध्ये पण शिकवलेलं असतं. प्रमोद सर पण शिकवतात आणि ते चित्रफितद्वारे म्हणजे आपल्या सर्वांना जसं आकर्षण असतं की कलरफुल जर काही दिसलं तर त्याकडे आपलं जास्त कॉन्सन्ट्रेशन जातं. तर त्याद्वारे म्हणजे आमची तिसऱ्यांदा रिव्हिजन होते आणि तो जो चॅप्टर किंवा तो जो पॉइंट असतो तो पूर्ण म्हणजे लक्षात राहतो. ओके, व्हेरी गुड. ओके. अच्छा, मला सांग, तू आता 10वी नंतर 11वी-12वीचं जे कॉलेज असेल ते तू काही विचार केलास का की तू कोणत्या कॉलेजमध्ये देशील ऍडमिशन वगैरे असं काही? मॅम म्हणजे इतकं तर नाही बट शक्यता तर आहे की मी चाळीसगावला आमच्या इथे रावी कॉलेज आहे राष्ट्रीय विद्यालय. सो तिथे जाईल कारण टीचिंग वगैरे पण छान आहे आणि तिथे सायन्स स्ट्रीम पण आहे म्हणून. मग तू चाळीसगावला राहायला जाशील? नाही इथून म्हणजे करंजगाववरून अपडाऊन. अच्छा. मग ते किती लांब आहे आणि तुला कसं जावं लागतं? तर ते इथून 15 ते 16 किलोमीटर दूर आहे चाळीसगाव आणि इथून बसने म्हणजे बस आहे डायरेक्ट करंजगाव टू चाळीसगाव ही बस आहे तर त्याने जाता येईल. ओके. 15 ते 20 किलोमीटर आहे. ओके. नाही 15 ते 16. अच्छा, 15 ते 16 किलोमीटर. ओके. आणि मग बसची वगैरे सोय आहे का तिकडे जायला? हो इथे म्हणजे बस येतात
म्हणजे आपली जे गव्हर्नमेंट बस असतात त्या येतात आणि त्या म्हणजे टाईमवर आहेत. आता आमच्या गावातली पण जी दीदी दादा जातात तर टाईमवर आहे बस जेणेकरून की आपल्याला कॉलेज भेटेल. अच्छा. ठीक आहे. ठीक आहे. हम्म. आणि किती तास म्हणजे 1 तास लागतो की अर्धा तास, किती वेळ लागतो बसनी? म्हणजे मॅम ते बसवर आहे. आता बसचे पण ॲव्हरेज कारण जे काही काही बस ज्या आहेत त्या 20-1 मिनिटामध्ये डायरेक्टली चाळीसगावला जातात किंवा जर एखादी एकदम जुनी वगैरे बस आली तर कधी-कधी अर्धा 1 तास. म्हणजे टाईम फिक्स नाही बट अर्धा तास ॲव्हरेज. ओके. ठीक आहे. हम्म. ओके. ठीक आहे. आणि तुला आणखी काही बोलायचं आहे का आपल्या क्लासबद्दल? आणखी काही तुला म्हणजे तुझ्या मनात काही तुला रिव्ह्यू द्यायचा आहे, एखादी सुधारणा सांगायची असं काही आहे तर सांग. मॅम मला रिव्ह्यू द्यायचा आहे की म्हणजे क्लास खूप छान आहे आणि अशी क्लास म्हणजे कधीच भेटू नाही शकत. इतकी छान क्लास आहे आणि ते पण फ्रीमध्ये तर क्वचित एकदम 1%च लोकं देतात आणि त्यामध्ये प्रेमा मॅम. सो थँक यू सो मच प्रेमा मॅम की तुम्ही आमच्यासारख्या खेड्यातील विद्यार्थ्यांसाठी क्लास सुरू केली आणि यामध्ये म्हणजे क्लासमध्ये फक्त नॉर्मली आपले शाळेतले सब्जेक्ट्स नाही शिकवत तर त्यासोबतच आम्हाला बाहेरचेही देखील जसं की इंग्लिश स्पीकिंग, इंग्लिश ग्रामर, त्यानंतर कम्युनिकेशन स्किल्स आणि एट्सला जेव्हा होतो आम्ही, तर मागच्या वर्षी स्पॅनिशची देखील क्लास घेतलेली. तर ती सुद्धा खूप छान आणि मस्त अटेंड केलेली मी. बट माझं वय बसत नसल्यामुळे मला ती एक्झाम नाही देता आली. बट मला म्हणजे आता ऑक्टोबरमध्ये जी एक्झाम येईल ती मी ट्राय करेल की देईल. आणि खरंच थँक सो मच की खूप छान आणि उत्तमरित्या अशी या क्लासमध्ये शिकवल्या जातात. आणि जी युकॅटपट फाउंडेशनची जी सर्व टीचर्स आहेत तर त्यांनाही खूप खूप थँक की ते पण खूप छान आणि मस्त असं एक्झाम्पल देऊन वगैरे खूप छान शिकवतात. ओके. ओके. काही तुला सुधारणा सुचवायची आहे का? असं केलं तर अजून चांगलं होईल असं काही आहे? मॅम सध्या तरी तर नाही आठवत म्हणजे मग वाटत पण नाही गरज तशी कारण की प्रेमा मॅम आणि तुम्ही सर्व कोऑर्डिनेटर्सनी इतकी छान क्लास अरेंज करतात की सुधारणा करण्याची गरज नाही वाटत. हो. ठीक आहे.